Hello friends, welcome to my YouTube channel Sri Maths Academy. Myself Parmeshwar Maske. Today I am going to discuss about exercise 1.2 question third. Question third काय बघा? Find the derivative of inverse of the following function and also their value at points indicated against them. आपल्याला व्हॅल्यू दिलेली असणार आहे. आता व्हॅल्यूचं आपल्याला काय करायचं आता? त्या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यानंतर त्या व्हॅल्यू सोबत डेरिव्हेटिव्ह काढायचं. बघा कसं होईल म्हणजे क्वेश्चन क्रमांक फर्स्ट बघा. क्वेश्चन फर्स्ट बघा काय आहे? क्वेश्चन फर्स्ट काय आहे? फंक्शन काय आहे? y equals to x raised to power 5 plus 2x cube plus 3x at x equals to 1. x equals to 1 आहे. याच्या आपल्याला x equals to 1 असतानाची व्हॅल्यू काढायची. बघा y ची व्हॅल्यू बघा काय असणार आहे? when x equals to 1, so y equals to x ची व्हॅल्यू 1 पुट अप करायची. बघा 1 रेज टू द पॉवर किती आहे? 5 प्लस 2 x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू 1 आणि तिथे काय दिलेला क्यूब प्लस 3 आणि x ची व्हॅल्यू किती आहे? 1. सो y इक्वल्स टू 1 ची पॉवर 5 आहे तर व्हॅल्यू किती येणार आहे? 1 प्लस 2 into 1 ची व्हॅल्यू 1 ची पॉवर किती? 3. त्याचा जर 1 क्यूब जर केला किती येणार आहे? 1. 2 into 1 2 plus 3 into 1 3. So y equals to 1 plus 2 plus 3 किती होईल? 6. y ची व्हॅल्यू किती आली तुमची इथं? 6. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं. बघा फंक्शन काय तुमचा? बघा y equals to x raised to the power 5 plus 2x cube plus 3x. हा तुमचा काय गिवन फंक्शन आहे. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट with respect to x. So काय होईल? dy by dx x raised to power 5 आहे. आता डिफरन्शिएट करायचं. बघा फंक्शन काय? dy by dx x raised to power 5 plus 2x cube plus 3x. तर काय होणार? बघा dy by dx x raised to power 5 आहे तर काय होणार? याचं डिफरन्शिएट जर केलं काय होणार आहे? 5x raised to power किती आहे? 4 प्लस 2x क्यूब आहे. खाली जर पॉवर आली तर किती होणार आहे? x raised to च्या फॉर्म्युलानुसार किती होईल? 6x चा स्क्वेअर प्लस 3x इथं काय होणार आहे? 3. 5x raised to power 4 प्लस 6x चा स्क्वेअर प्लस 3 dy by dx. हा फंक्शन तुम्हाला या फंक्शनचा आपल्याला काय करायचं? डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह काढलेला आपण त्याला आपल्याला इनव्हर्स काढायचं. काय करावं लागणार? बघा dx by dy y ची व्हॅल्यू किती येते आपल्याला? 6. y ची व्हॅल्यू किती आहे? 6 इक्वल्स टू फॉर्म्युला काय आपला? 1 अपॉन dy by dx. बघा dx by dy so y equals to 6 1 upon dy by dx विचारले. dy by dx तिथे dy by काय दे? dx दिले. dy by dx काय तुमचा? हा dy by dx काय? हा 5x raised to power 4 plus 6x square plus 3. हा पुट अप करा देतो. 5x raised to power 4 plus 6x square plus 3 at x equals to किती येतं? 1 व्हॅल्यू पुट अप करून या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेले आपण त्या व्हॅल्यू पुट अप करा आणि त्याचा आन्सर काढायचा. बघा dx by dy y equals to 6 1 upon 5 as it is x raised to power 4 आहे म्हणजे 1 ची पॉवर किती आहे? 4 प्लस 6 x raised to power किती आहे? 1 ची व्हॅल्यू 1 आणि त्याची पॉवर किती आहे? 2 प्लस 3. इथं मल्टिप्लिकेशन असतं कंसात मल्टिप्लिकेशन असतं. काय होणार? 1 अपॉन 5 into 1 ची पॉवर 4 किती येणार आहे? 1 ची पॉवर 4 जरी असली 5 असली 6 असली तरी किती असतो? 1 असतो. मग 1 into 5 किती होईल? 5 प्लस 6 into 1 ची पॉवर स्क्वेअर येतं. 1 चा स्क्वेअर केला किती येणार आहे? 1. 6 into 1 6 प्लस हा 3. तर काय होणार बघा dx by dy y equals to किती आहे 6 1 upon 5 plus 6 किती होईल 11 11 plus 3 किती होईल 14
11 प्लस किती 14. हा यार तुमचा झाला फायनल आन्सर. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. एकदम इझी टॉपिक आहे. करो रख. क्वेश्चन सेकंड काय बघा. y equals to a raised to x plus 3x plus 2 at x equals to किती 0. बघा गिवन फंक्शन तुम्हाला काय आहे. y equals to a raised to x plus 3x plus 2 at x equals to 1. x ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. at x equals to किती 0. when x equals to 0. So y equals to a raised to power किती x ची व्हॅल्यू किती इथं 0 प्लस 3 into x ची व्हॅल्यू किती इथं 0 प्लस 2. So y equals to a raised to power 0 असेल किती असते व्हॅल्यू 1 प्लस 3 into 0 0 प्लस 2. So y equals to किती होईल 1 प्लस 2 3. तो y ची व्हॅल्यू किती आली तुमची 3. So गिवन फंक्शन काय बघा a raised to x plus 3x plus 2. हा गिवन फंक्शन याला डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. dy by dx a raised to x काय नाही तर d by dx a raised to x plus 3x plus 2. मग काय म्हणायचं dy by dx equals to a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा a raised to x plus 3x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा 3. मग याला आपल्याला काय करायचं इन्व्हर्स करायचं. म्हणजे काय करायचं बघा dx by dy y equals to किती आली तुमची व्हॅल्यू इथं 3. सो 1 अपॉन काय नाही तर dy by dx. म्हणजे x ची व्हॅल्यू किती इथं 0. x ची व्हॅल्यू किती इथं 0. dx by dy y equals to 3 equals to 1 upon dy by dx x equals to 0. इथपर्यंत झाला. नंतर काय करायचं बघा dx by dy. So y equals to 3 equals to 1 upon dy by dx. इथं dy by dx ची व्हॅल्यू किती e raised to x plus 3. कारण कुठे किती e raised to x plus 3. So x equals to किती आहे 0. x equals to किती आहे 0. तर बघा dx by dy y equals to 3 1 upon e raised to power x e raised to x ची व्हॅल्यू किती इथं 0 प्लस 3. तर काय येणार बघा dx by dy y equals to किती आहे 3 प्लस 1 upon e raised to power 0 म्हणजे किती असणार आहे व्हॅल्यू 1 प्लस हा 3. So y equals so dx by dy y equals to 3 1 upon 1 plus 3 किती होईल 4. 1 plus 3 किती होईल 4. dx by dy equals to y equals to 3 equals to 1 upon 4. हे झालं तुमचं फायनल आन्सर. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. करो बघा थर्ड क्वेश्चन काय आहे y equals to 3x square plus 2 log x cube at x equals to 1. बघा y equals to 3x square plus 2 log x cube at x equals to 1 आहे. हा तुम्हाला गिवन फंक्शन आहे. आता बघा x ची व्हॅल्यू 1 पुढे 1 करू देऊ. when x equals to 1 आहे तर काय करायचं बघा y equals to 3 into x ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि त्याचा काय स्क्वेअर प्लस 2 log
x ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि त्याच्यात खाली लिहिली क्यूब. तर काय होईल बघा y इक्वल्स टू 1 सॉरी 3 into 1 1 चा स्क्वेअर केल्यावर येणार आहे 1 3 into 1 3 प्लस 2 log 1 ची व्हॅल्यू किती असते 0 log 1 ची व्हॅल्यू किती असते 0 0 into 2 किती होईल 0. सो y इक्वल्स टू किती होईल y इक्वल्स टू तुमचा 3. सो 2 into log ची व्हॅल्यू 1 आहे 1 ची व्हॅल्यू log 1 ची व्हॅल्यू किती असते त्याचं क्यूब दिला आहे log 1 ची व्हॅल्यू असते log 1 ची व्हॅल्यू 0 0 into 2 0 म्हणजे 3 प्लस 0 किती येणार 3. सो लिहून फंक्शन काय बघा तुमचं y इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 2 log x क्यूब 3 log x क्यूब. त्याला डिफरन्शिएट करायचं आता बघा डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x डिफरन्शिएट with respect to x differentiate with respect to करायचं म्हणजे काय dy by dx d by dx 3x square plus 2 log x cube. मग काय करायचं dy by dx हा फंक्शन तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा 3x square चा डेरिव्हेटिव्ह तुमचा पॉवर येतो पॉवर खाली त्याने मल्टिप्लाय 3 into 2 6 आणि काय राहील 3x प्लस ही पॉवर आहे आणि पॉवर खाली आल्याने काय होणार आहे मल्टिप्लाय होणार खाली म्हणजे x रेशो च्या भागानुसार x रेशो भागाला x रेशो x रेशो n काय आहे n x रेशो पॉवर n - 1 3 into 2 किती होईल 6 log x x रेशो भाग नाही हे log x काय होणार आहे x रेशो n जर असेल तर असतं log खाली येतो म्हणजे 6 log x हे झालं तुमचं 6 log x. आणि याला काय करायचं आपल्याला बघा हे झालं तुमचा फंक्शन त्या फंक्शनचा आपल्याला काय करायचं आता डेरिव्हेटिव्ह काढायचा सॉरी आपल्याला काय करायचं आता व्हॅल्यू करायची कशी बघा इथे दिसते की इकडे दिसतं का बघूया क्लिअर आहे. नेक्स्ट स्टेप दिसते बघा काय करा आपण बघा dy by dx आता आपल्याला व्हॅल्यू झाली आणि आता इनव्हर्स काढायचं म्हणजे काय करायचं रिव्हर्स करायचं बघा काय होईल dx by dy तेव्हा y इक्वल्स टू किती तुमची व्हॅल्यू 3 इक्वल्स टू 1 upon dy by dx काय मिळेल बघा मग dx upon dy y equals to 3 1 upon dy by dx dy by dx की तुमचा मग हा फंक्शन एक मिनिट dy by dx equals to 6x plus 6 log x परत log x चा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा 6x झाले log x एक मिनिट करेक्शन थोडसे 2 मिनिटं करेक्शन बघा काय होणार dy by dx याचा डेरिव्हेटिव्ह काढा आपण 3 into इथे किती तुमचे हे असं राहू द्या d by dx 3x square is plus हा 3 खाली आला किती तुमचा 6 log x हा 6 log x नंतर याचा डेरिव्हेटिव्ह काढा आपण dy by dx तर 3x 3 into power is 2 तर किती होईल 6x plus 6 log x हा 6 चा log x चा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा 1 by x म्हणजे किती होईल x थोडी मिस्टेक झाली 6x plus 6 by x dy by dx इक्वल्स टू बघा dy by dx dx 6x आणि हा x याच्या खाली काही नसतो म्हणजे ते असतो 1 6x into x किती होईल 6x चा स्क्वेअर प्लस 1 into 6 किती होईल 6 अपॉन 1 into x क्लिअर आहे. आता ह्याला तुमचा dy by dx आपल्याला काय करायचं इनव्हर्स काढायचं म्हणजे काय करायचं रिव्हर्स करायचं बघायला कसं तर काय होईल dx by dy म्हणजे y इक्वल्स टू किती त्याची व्हॅल्यू किती तर y ची व्हॅल्यू किती आहे 3 y ची व्हॅल्यू किती 3 इक्वल्स टू 1 अपॉन dy by dx सो dx अपॉन dy y इक्वल्स टू किती आहे 3 1 अपॉन dy by dx किती आहे 6x स्क्वेअर
6x² प्लस 6 अपॉन x. आता काय होईल, हा याचा सॉल्व आपण केलं तर वरती जाईल. म्हणजे कसं होईल ते x अपॉन 6x² प्लस 6. मग आता जर पण केव्हा आधी इथे व्हॅल्यू किती आपली, इथं सॉरी इथे एक x इक्वल्स टू किती आहे 1 ऍट x इक्वल्स टू किती आहे 1 x इक्वल्स टू किती आहे 1 इक्वल्स टू x ची व्हॅल्यू किती आहे 1. तर 1 ची व्हॅल्यू पुट अप जर केली की 1 अपॉन 6 x चा स्क्वेअर, x ची व्हॅल्यू किती आहे 1 त्याचा काय स्क्वेअर प्लस 6 म्हणजे काय होणार बघा dx बाय dy y इक्वल्स टू किती आहे 3. सो dx अपॉन dy y इक्वल्स टू 3 इक्वल्स टू 1 अपॉन 6 आणि 1 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर किती असतो 1. 6 प्लस 6 किती होईल 12. dx upon dy y equals to 3 equals to 1 upon 12. हे झालं फायनल आन्सर. प्लीज टेक दी स्क्रीनशॉट. y equals to क्वेश्चन क्रमांक 4 बघा. y equals to sin x minus 2 plus x चा स्क्वेअर at x equals to 2. याला सॉल्व करायला बघा. when x equals to किती आहे 2 आहे. so y equals to sin x ची व्हॅल्यू किती आहे 2 minus 2 प्लस x ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि त्याचा काय दिली तर स्क्वेअर. तर स्क्वेअर करा. सो y इक्वल्स टू sin 2 minus 2 किती होईल 0 प्लस 2 चा स्क्वेअर किती होईल 4. y इक्वल्स टू sin 0 ची व्हॅल्यू किती असते 0 प्लस हा 4 म्हणजे y ची व्हॅल्यू किती झाली तिथं 4. y ची व्हॅल्यू किती झाली 4 आहे 4. y इक्वल्स टू किती 4. sin 0 ची व्हॅल्यू किती असते 0 असते प्लस 4. y इक्वल्स टू 4. आता फंक्शन काय तुमचं गिवन फंक्शन बघा. y इक्वल्स टू sin x minus 2 प्लस x चा स्क्वेअर. याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल dy बाय dx d बाय dx फंक्शन काय तुमचा sin x minus 2 प्लस x चा स्क्वेअर. काय होईल तुमचं dy बाय dx इक्वल्स टू sin x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा cos x म्हणजे काय तुमचा sin चा डेरिव्हेटिव्ह काय cos x minus 2 प्लस x चा इथं x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस हा x चा स्क्वेअरचा x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा 2x. जर तुमचं dy बाय dx x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा 2x. dy बाय dx इक्वल्स टू cos x minus 2 प्लस 2x. जर तुमचं dy बाय x आपल्याला काय करायचंय इन्व्हर्स करायचं. म्हणजे काय करायचं dx बाय dy. सो y इक्वल्स टू किती होईल तुमची व्हॅल्यू किती y ची व्हॅल्यू इथं 4 आहे. y ची व्हॅल्यू किती आहे 4 इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. dy बाय dx 1 अपॉन dy बाय dx काय तुमची इथं ही व्हॅल्यू dy बाय dx काय आहे तर हे पुट अप करा. फंक्शन काय cos x minus 2 प्लस 2x हे तुमचं फंक्शन आहे. तर बघा इथं x ची व्हॅल्यू किती घेतलेली आपण 2 आहे. इथं पण x ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला x ची व्हॅल्यू घ्यायची इथं 2 व्हॅल्यू पुट अप करून आपल्याला आन्सर काढायचं. म्हणजे काय म्हणायचं बघा dx अपॉन dy y इक्वल्स टू किती आहे 4 1 अपॉन cos x ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस हा 2 प्लस 2 इंटू किती आहे x ची व्हॅल्यू किती आहे 0 सॉरी इथे किती आहे 2. मग मी तो पुट अप केल्यानंतर काय येणार आहे बघा इथं 1 अपॉन cos 0 2 minus 2 किती होईल 0 प्लस
2 इंटू 2 किती होईल 4. मग झाले तुमचं dx अपॉन dy y इक्वल्स टू 4. मग काय येणार बघा dx अपॉन dy y इक्वल्स टू 4. 1 अपॉन cos 0 ची व्हॅल्यू किती असते 1 प्लस हा 4. सो dx अपॉन dy y इक्वल्स टू 4. 1 अपॉन 1 प्लस 4 किती होईल मग 5. 1 प्लस 4 किती होईल 5. इथपर्यंत क्लिअर आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. यात काय अडचण कोण आलो अडचण आहे काही एकदम सिंपल टॉपिक आहे. क्वेश्चन 4 इथं हा तुमचा क्वेश्चन 3 हा कंप्लीट इथं झालेला आहे. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय YouTube चॅनल. थँक्यू.